नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वी गणित यामधील प्रकरण 5 परिमेय संख्या व त्यावरील क्रिया या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण परिमेय संख्यांचे दशांश रूप या घटकाची माहिती करून घेणार आहोत. चला तर मग आता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आता जरा आठवूयात आपण की या आधीच्या इयत्तामध्ये आपण काय शिकलेलो आहोत दशांश अपूर्णांकांबद्दल. तर आपण दशांश अपूर्णांकांचे गुणाकार आणि भागाकार कसे करायचे हे बघितलेलं आहे. इथे त्याची काही उदाहरणं दिलेली आहेत. जसं 35.1/10 बरोबर 35.1 गुणिले 1/10 बरोबर 351/10 गुणिले 1/10 बरोबर 351/100 बरोबर 3.51. अशा प्रकारे आपण हा भागाकार गुणाकार कसा करायचा तो बघितलेला आहे. त्याचप्रमाणे इथे आपण 10ने 35.1ला भागलेले. इथे 35.1ला 100ने भागून मग त्याचं कसं आपण रूपांतरण केले बघा. ते 35.1/1 गुणिले 1/100 म्हणजे हे जर वेगळे केले तर 35.1च्या खाली 1 हा छेदात येतो आणि 100च्या अंशामध्ये 100 जर वेगळे केले तर तिथे अंशात 1 येतो. त्याप्रमाणे इथे त्याचा गुणाकार करून आपल्याला मिळालेला आहे 0.351. त्याचप्रमाणे इथे भागाकाराची क्रिया बघितली आपण. आता इथे गुणाकाराची बघूयात. 35.1 गुणिले 10 बरोबर 351/10 गुणिले 10 बरोबर 351.0. त्याचप्रमाणे 10च्या जागी आपण 1000 आणि इथे गुणल्यावरती आपल्याला मिळतात 35,100.0. यावरून आपल्या लक्षात काय येतं की दशांश अपूर्णांकाला 100ने भागणे म्हणजे दशांश चिन्ह 2 घरे डावीकडे नेणे म्हणजे इथे याप्रमाणे, आणि 1000ने गुणणे म्हणजे दशांश चिन्ह 3 घरं उजवीकडे नेणे म्हणजे इकडे इथे याप्रमाणे. असे भागाकार आणि गुणाकार करताना खालील नियम उपयोगी पडतात. आता हे नियम काय बघा. दशांश अपूर्णांकांच्या अपूर्णांकांकी भागानंतर कितीही शून्य लिहिली किंवा पूर्णांक भागाच्या आधी कितीही शून्य लिहिली तरीही दशांश अपूर्णांकाची किंमत बदलत नाही. हे या उदाहरणावरून आपल्या लक्षात येतं. 1.35 135/100 गुणिले 100/100 म्हणजे 13,500/10,000 बरोबर 1.3500. त्याचप्रमाणे 0.35 इथे 0.35,000 इत्यादी. इथे आपण काय केलेलं आहे 100ने 35ला भागलो आणि 1000ने 1000/1000ने गुणलेलं आहे. 1.35 बरोबर 0.01.35 याचा उपयोग कसा होतो ते पहा. 1.35/100 म्हणजे 0.01.35/100 बरोबर 0.0135. आता जी उदाहरणं बघितली तर त्याचं आता आपण इथे एक उदाहरण बघूयात की त्याचा परिमेय संख्या दशांश रूपात कशा प्रकारे ते आपण लिहू शकतो. तर 704 ही परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. मग आपण काय केलेलं आहे 4 आणि इथे 7ला भाग दिलेला आहे. देत इथे 0पर्यंत भागाकार आलेला आहे. बाकी 0 उरलेली आहे. म्हणून 7 बरोबर 7.0 बरोबर 7.000. अपूर्णांकांकी भागानंतर किती शून्य देता येतात हे आत्ताच आपण नियम बघितला. आणि 7ला 4ने भागल्यावर 1चा भाग लागला व बाकी 3 उरते. आता 1 पूर्णांकानंतर दशांश चिन्ह लिहू म्हणजे इथे वरती आपण इथे दशांश चिन्ह दिलं बघा. बाकी 3च्या पुढे भाज्यातील 0 लिहून 3ला काय केलं 30ला 30 केलं आणि 30ला 4ने भागलं. इथे बाकी उरली 2. आणि आता येणारा जो भागाकार हा अपूर्णांक भाग आहे म्हणून भागाकारात दशांश चिन्हानंतर 7 लिहूयात. म्हणजे इथे 7 लिहिलं कारण 4 7 28. आता भाज्यातील अजून एक खाली घर घेऊन भागाकार पूर्ण करू. म्हणजे 2 नंतर काय केलं आपण 0 घेतले मग 4 25 म्हणजे इथे भाग आकारात काय केलं आपण इथे वरती 5 लिहिले
आणि इथे 0 बाकी आली. या भागाकारात दशांश अपूर्णांकी भागानंतर लिहिलेल्या शून्याचा उपयोग केला आहे.